डॉक्टर, हे असं कसं झालं? ते एवढ्या दिवसात काही बोलले सुद्धा नव्हते, त्यांनी कधी कुठली हालचालही केली नव्हती, मग अचानक कसं काय? मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, पेशंटवर ड्रग्सचा इफेक्ट आहे आणि तो आता हळूहळू कमी होत चालला आहे. म्हणजे त्यांची स्मृती परत येते का? एवढ्यात नाही, पण भूतकाळात त्यांच्यासोबत झालेल्या काही घटना त्यांना आठवायला लागल्या आहेत. एक प्रकारचा हा हिस्टेरिया म्हणायला लागेल. आता लवकरच ते बरे सुद्धा होऊ शकतात. पण हे असे पुन्हा रिॲक्ट झाले तर? असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आता सावध राहावं लागेल. त्यांच्या भूतकाळात त्यांच्यासोबत खूप मोठा आघात झाला आहे, त्यांना त्रास झाला आहे, त्यामुळे ते सगळं आता ह्या प्रकाराने बाहेर येतं. हे अलखनंदा, वैदेहीपर्यंत पोहोचण्यासाठी ना तुला माझ्याशी 2 हात करावे लागते. वैदेहीच्या आणि माझ्या बाबतीत अफवा पसरवून आमच्यावर खोटे आरोप लावून आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आज तुला तुझ्या सगळ्या पापाची शिक्षा मिळणार. याचा अर्थ यांना नक्कीच माझ्या मम्माने त्रास दिलाय. आणि ऐका, पेशंट हायपर होण्याची खूप चान्सेस आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी एक वॉर्ड बॉय बघायला सुरुवात करा. हो, बरोबर आहे तुमचं. पण डॉक्टर, मी आता कुठे शोधू वॉर्ड बॉय? तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणी असेल तर पाठवून द्याल का? मी पेमेंट देईन त्यांचं. ओके, ठीक आहे, पाठवतो. ठीक आहे, थँक्यू डॉक्टर. तू आमची मैत्री तोडलीस. नाही नागिन आहेस तू, नागिन. काका, भानावर या. आज तुला मी सोडणार नाही. काका, काका भानावर या. मी अलगनंदा नाहीये. काका, पेशंट तर श्रावणीताईंचा आहे ना, तुम्ही काय एवढे कष्ट शोधताय? पेशंट तर तुमच्या आईचं नाव घेत होता आणि डॉक्टर बोलले त्यानुसार तुमच्या आईने यांना त्रास दिलाय. शिरीष घाणेकरची ही अवस्था माझ्या मम्मामुळे झाली आहे का? श्रावणीच्या आईला तिच्या घरातून बाहेर काढण्यात माझ्या मम्माचा हात तर नसेल ना? श्रावणीला माझ्या मम्मामुळे तिच्या आईपासून दूर राहावं लागलं का? नाही, मला हे श्रावणीला सांगायलाच हवं. नाही, हे सगळं सांगण्यासाठी ही योग्य वेळ नाही. ती मला म्हणाली होती की ती आज शुभूच्या घरी पार्टीला जाणार आहे. योग्य वेळ साधून श्रावणीला हे सगळं सांगावंच लागेल मला. पण शिरीष घाणेकरांच्या या अवस्थेला माझी मम्मा जबाबदार असेल तर मी श्रावणीचीच बाजू घेईन.